बघा ऐका, आज आपल्याला काही प्राण्यांची नावं बघायची. मग प्राण्यांची नावं बघतात ना, हे वेगवेगळे प्राणी आहेत. हे आहे माकड. काय हे? माकडाला 4 पाय असतात. किती पाय असतात? 4 पाय असतात. माकड झाडावर राहतं आणि उड्या मारतो, फळं खातं झाडावरची. माकडाला एक छोटी शेपूट असते. हे काय आहे? माकड. याला मंकी म्हणतात. काय म्हणतात? मंकी. इंग्लिश मध्ये मंकी. हा एक प्राणी आहे जिराफ. काय आहे? जिराफ आपल्या भारतामध्ये नाहीये. या प्राण्याला 4 पाय असतात. याचे पाय उंच असतात आणि याची मान सुद्धा उंच असते, म्हणून तो उंच झाडाचा पाला सुद्धा खाऊ शकतो. याच्या अंगावर असे पिवळ्या तपकिरी रंगाचे टिपके असतात. हा सगळ्यांचा आवडीचा प्राणी आहे कॅमल. याची पण मान जिराफ सारखी उंचच असते. हा वाळवंटात, हा प्राणी वाळवंटात असतो आणि आपल्या इथं याची सफर केली जाते. वाळवंटामध्ये काय असतो? याचे पाय बघा, याचे पाय की नाही गादी सारखे मऊ असतात आणि मग ह्या मऊ पायांमुळे तो या जंगलामध्ये व्यवस्थित याच्या रेतीमध्ये वाळूमध्ये तो व्यवस्थित चालू शकतो. हा आहे झेब्रा. हा पांढरा असतो आणि त्याच्या अंगावर पांढरे असे काळे असे पट्टे असतात. घोड्यासारखाच दिसणारा झेब्रा. याला 2 कान असतात आणि 4 पाय असतात. तुमच्या सगळ्यांचा आवडता प्राणी तुमच्या सगळ्यांचा हत्ती. हत्तीला ही आहे सोंड. काय आहे? हत्तीला 4 पाय असतात. 4 पाय असतात. मोठे पाय असतात. हत्तीचे कान मोठे, सुपासारखे मोठे कान असतात. सोंड असते, दात असतो आणि हत्ती त्याच्या सोंडेने वस्तू उचलतो, तोंडात टाकतो. त्याचं तोंड इथे असतं. हत्तीचं तोंड त्याच्या सोंडेखाली असतं, इथे तोंड असतं. हत्तीचे डोळे कसे असतात? एकदम. हत्ती केवढा मोठा आहे, मोठा, पण त्याचे डोळे केवढेसे असतात? हत्ती जंगलात असतो. हत्ती कुठे असतो? हत्तीचा रंग असतो काळा. कोणता? काळा. हे आहे हरिण. याला 4 पाय असतात. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टिपके असतात आणि हरिण उंच उड्या मारतं. हरिण काय करतं? आता आम्ही सांगतो. हा आहे टायगर. जंगलात राहतो की नाही? तो प्राण्यांना खातो. याच्या अंगावर पिवळ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असतात. जंगलचा राजा सिंह. सिंहाला हे जे आहे ही केस, याला आयाळ म्हणतात. सिंहाच्या केसांना काय म्हणतात? त्याच्या मानेभोवती बघा सगळीकडे त्याच्या इथे मानेभोवती त्याला केस असतात गाडीसारखे. त्याला 4 पाय असतात. त्याची जे पायांना जी नखं असतात ती तीक्ष्ण असतात. जंगलचा राजा सिंह. ओके बस. थँक्यू. अरे बाबा थँक्यू. एक व्हिडिओ तयार झाला ना मग